मोठी बातमी आहे। सावरकरांच्या पुतळ्याचं आज अंदमानमध्ये अनावरण होणार आहे। सागरा प्राण तळमळला गीताला 115 वर्ष पूर्ण होत आहेत झाल्याबद्दलचा हा सोहळा आहे। केंद्रीय गृहमंत्री अमित शाह त्याचबरोबर सरसंघचालक मोहन भागवत यांच्या हस्ते या पुतळ्याचं अनावरण होईल। राज्याचे सांस्कृतिक मंत्री आशिष शेलारही या सोहळ्याला उपस्थित राहणार आहे। महाराष्ट्र भूषण राम सुतारांनी हा पुतळा साकारलाय। या सोहळ्याला मंगेशकर कुटुंबियांचीही विशेष उपस्थिती असेल। तर आज सावरकरांच्या पुतळ्याचं अनावरण पार पडणार आहे। अंदमानमध्ये हा पुतळा साकारण्यात आलेला आहे। या पुतळ्याच्या अनावरण सोहळ्यानिमित्त केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, सरसंघचालक मोहन भागवत त्याचबरोबर मंगेशकर कुटुंबियांचीही विशेष उपस्थिती असेल। त्याचबरोबर राज्याचे सांस्कृतिक मंत्री आशिष शेलारही या कार्यक्रमासाठी उपस्थित असतील। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमच्या प्रतिनिधी ज्योत्सना गंगणे यांच्याकडून। ज्योत्सना, आज सावरकरांच्या पुतळ्याचं अंदमानमध्ये अनावरण पार पडणार आहे, काय अधिक माहिती? अगदी बरोबर आहे। आपण बघतोय की अंदमान निकोबार जिथे सावरकर जे आहेत त्यांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी जे आहे त्यांनी जेलमध्ये गेले होते आणि त्याच स्वातंत्र्यवीर सावरकर जे आहेत त्यांचा एक म्हणजे त्यांना एक देशभक्त आणि त्यांनी किती अंदमान निकोबार मध्ये किती कसे दिवस काढले याची आठवण करत जे आहे तिथे एका पुतळ्याचं सावरकरांच्या पुतळ्याचं जे आहे ते अनावरण केलं जाणार आहे। आणि या पुतळ्याचं अनावरण जे आहे ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह त्यामुळे या सोहळ्याकडे आपलंही लक्ष असेल। तुर्तास धन्यवाद ज्योत्सना, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।